यावर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचं 133वे वर्ष आहे। जो देखावा यावेळी आपण केला तो अगदी अप्रतिम होता। त्याची जी नक्षीकाम किंवा मूर्त्या ह्या इतक्या देखण्या आणि चांगल्या, त्या ज्या कलाकार आहेत, आमचे विनायक रासकर म्हणून जे आहेत आर्ट डायरेक्टर, त्यांनी हा देखावा उभा केला। श्रीमंत दगडूशेठ हलवाई म्हटलं तर खूपच, म्हणजे आमच्यासाठी तो खूपच नशीब, म्हणजे आमचं नशीबच आहे की त्यांनी मला बोलवलं। आणि त्याचा बोलवणारे कोण असतील तर विनायक रासकर साहेब गेली 5-6 वर्ष माझ्या सानिध्यात असताना, म्हणजे तो योग येत नव्हता काम करण्याचा, ते प्रयत्न चालू होते पण आमचा कधी योग आलाच नाही। ते बाप्पा घेऊन आले। म्हणजे आम्ही ज्या परिसरात राहायचो तो सगळा परिसर महाराष्ट्रीयन, मराठी लोकांचा, आणि त्यात आम्ही एक ख्रिश्चन। पण जी ती आवड निर्माण झाली ह्या बाप्पांबद्दल, म्हणजे ती कायमस्वरूपी राहिली। आणि मग गणपती बनवणं किंवा तिकडे जाऊन काम करणं, माती मळणं, त्यापासून आम्ही सुरुवात केली। माझ्या आयुष्यामध्ये हे खूप मोठं काम आहे, एवढं मोठं काम, आणि ते मला करायला मिळतंय, त्याचा काही भाग मला करायला मिळतोय, त्याचं एक खूप त्यांचीच कृपा म्हणावी। बिहार और बंगाल में आप जानते हैं कि दुर्गा पूजा होता है, तो उसमें आर्टिस्ट लोग को बुलाए जाते थे, तो बड़ा उनको सम्मान होता था। जब 12 वर्ष के थे तो उसी टाइम से मैं इस आर्ट में, मैं किसी को भी मैं देखता था कि मैं छोटे छोटे उस टाइम में, मतलब एक मिट्टी रहता था तो मैं खेलता था, तो वैसा ही करते करते मुझे माने इतना मज़ा आता था क्ले में खेलने में, बड़ा आनंद आता था। वहाँ से मुझे जो है, मुझे लगा कि मैं करूँगा तो काम यही करूँगा, बल्कि इसके लिए कुछ भी हो जाए। कुठल्याही मंदिराची रेप्लिका करताना किंवा कुठलाही सेटअप करताना त्याच्यामागे प्रचंड अभ्यास असतो। तो सेटअप कुठल्या जागेत बसवायचा आहे, कुठल्या परिस्थितीत बसवायचा आहे, कशासाठी बसवायचा आहे, येणारे व्हिजिटर किती असणार आहेत, किती लोक पाहणार आहेत, मुवमेंट किती असणार आहे, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून मग ते डिझाईन ठरवलं जातं की कशा पद्धतीने करायचं, काय काय माध्यम वापरायचं आणि त्याचा साईज काय असावा। या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या, जर हाच सेटअप पद्मनाभ मंदिर मी वेगळ्या कुठल्या गोष्टीसाठी जर उभं करायचं ठरलं तर कदाचित त्याचे डायमेन्शन्स वेगळे असतील। इथं गणेश उत्सवासाठी त्याही श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट एवढ्या मोठ्या, म्हणजे भारतातला नव्हे तर पूर्ण जगाचा लक्ष असलेला सगळ्यात मोठा गणेश उत्सव जिथे होतो तो म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट। अरे सगळ्यांचं श्रद्धास्थान असलेलं गणपतीचं मंदिर, आणि त्या बाप्पाच्या उत्सवासाठी एक रिप्लिका करायला मिळणं माझ्यासाठी खूप मोठं भाग्य होतं। आणि त्यातल्या त्यात जगातलं सगळ्यात श्रीमंत मंदिर असलेलं श्री पद्मनाभ स्वामी मंदिराचा देखावा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसाठी करणं माझ्यासाठी खूप भाग्याचं, म्हणजे खूप भाग्याचं आहे। आणि मग एवढी मोठी संधी ट्रस्टनी माझ्यावर दिली, परमेश्वराने संधी दिली, तर ती संधी करायचं सोनं मी आणि माझ्या टीमने ठरवलं। आणि मग मागचे 6 महिने झाले आम्ही अविरतपणे याच्यात काम करत आहोत। हे जे आत्ता काही आपल्याला दिसतंय हे माझं एकट्याचं क्रेडिट नाही, हे संपूर्ण माझी टीम काम करते। साधारण आपण डिझाईन बघतो आणि डिझाईन पाहिल्यानंतर हे छान वाटेल आणि आपल्या जी जागा आहे त्या जागेत हे बसेल, अशा पद्धतीने आम्ही डेकोरेशनची निवड करतो। एकूण एक माणूस मेहनतीने काम करतोय, तुम्ही लक्ष देत असाल, कुठेच काही कुसर ठेवत नाही आम्ही। प्रत्येक गोष्टीकडे आमचं बारकाईने लक्ष आहे, कारण की जी आमची नजर आहे तीच लोकांची सुद्धा नजर असेल। म्हणजे एक असतं ना कलाकाराला की कोणतरी करून घेणारं हवंय। आपण एकाग्रतेने ज्या वेळेला एका गोष्टीमध्ये काम करतो तेवढीच ती एकाग्रता करून घेणाऱ्याकडून असते ना, त्यावेळेला ते काम चांगलं होतं आणि सुंदर होतं। आज एवढं भव्य दिव्य ज्या वेळेला आम्ही बघू त्यावेळेला आमचं समाधान होईल। हे आपल्याला बघायला मिळतंय हे सगळं कस्टमाइज काम आहे, त्या साईजनुसार डिझाईन झाली,
त्याच्यानंतर त्याचं मातीकाम झालं, म्हणजे आधी ड्रॉइंग झाली, मग मातीकाम झालं. मातीकामावरनं डाय करणं, फायबर करणं. तर मातीकाम हा एक मोठा टास्क असतो. तर मातीकाम करताना समजा घोडा आहे, तर घोडा दुसऱ्यांदा केला तेव्हा झाला, किंवा याळी पिलर पहिले 3 नाही आवडले, की जो मला पाहिजे होता त्या पद्धतीचा तो याळी होत नव्हता, मग आपण तो कट केला, तोडले 3, आणि चौथ्यांदा जो झाला तो आपल्या डोळ्यासमोर आहे. अशी अनेक आव्हानं होती, किंवा त्याला आव्हान नाही म्हणत, त्याला परफेक्शनच्या जवळ जाण्यासाठी केलेली करेक्शन म्हणायला लागतं. त्याला आव्हान नाही म्हणता येणार, कारण की कुठलंही मोठं काम करणं हेच पहिल्यांदा मोठं आव्हान आहे. अगर 2 mm का भी 3 mm का भी जो है ना फर्क अगर होता है किसी चीज में, अगर आंख बना रहा हूँ तो वो कैरेक्टर जो है 100% नहीं आएगा। हाँ, परफेक्शन ही चाहिए, तभी वो 100% आएगा। तो उसके लिए भी अध्ययन करना पड़ता है। मान लिया जाए हमें तो फोटो दे देते हैं, लेकिन फोटो को भी हमें बार बार जो है उसके पीछे जो डेप्थ है, जो शेडो वगैरह दिखाई देता है, लाइनिंग है, जो आउटलाइनिंग है, ये सब सारा चीज 100% नहीं आएगा ना, तो वो कैरेक्टर नहीं दिखेगा। एका गोष्टीचं निरीक्षण ते ॲज इट इज तसं करणं, कारण की लोक म्हणतात कॉपी करणं हे सुद्धा खूप कठीण काम आहे. दिल्लीतला ताजमहल तुम्हाला जर इकडे आणायचा आहे, तो तशाचा तशाच झाला पाहिजे. अगर सिर्फ आर्टिस्ट अगर कर सकता है फाइबर का काम, तो वो रिजल्ट दे सकता है। अगर वो कास्टर के हाथ में चला जाता है तो वो वहाँ से 20% उसका ब्यूटी खत्म हो जाता है। और अगर यही रबर डाई हो तो उसमें 100% आती है रिजल्ट। केरळला पाहिलं किंवा साऊथला पाहिलं, अत्यंत उंच असलेले खांब असतात त्या मंदिरांमध्ये. तर मंदिरांचे साईजेस साऊथला खूप मोठे आहेत. आपल्यासारखा तिकडे ब्लॅक स्टोन नाही आहे, तिकडे ग्रानाईट वापरला जातो मॅक्सिमम. म्हणून आपण जर बघितलं तर प्रत्येक खांबाला जो इफेक्ट दिलाय तो ग्रानाईटचा दिलाय, आणि तोही पद्मनाभ स्वामी मंदिराला वापरलेला जो ग्रानाईट आहे. मी तिकडे गेलो, स्टडी टूर केली, तिकडे 3 दिवस राहिलो. इंटेरियरचे फोटो काढता येत नाहीत, जेवढे नेटवर अवेलेबल असलेले रेफरन्सेस डोळ्यांनी बघून रूमवर येऊन त्याचे स्केचेस करणं, त्याचे सायझेस ठरवणं, आणि मग त्यानंतर डिझाईन केलं, आणि मग त्याच्यानंतर क्ले वर्क. ह्याला लॉंग प्रोसेस असते. गर्दीचा लोट खूप वाढत चालला आहे, आणि तो थोपवण्याकरता मांडवसुद्धा मजबूत असतो. आमचा मजबूत त्याची बांधणी असते. त्याच्याकडून आपण जे तज्ज्ञ असतात, या तज्ज्ञांकडून तपासणी केली जाते मांडवाची, की बाबा कुठं लूज आहे का, काय आहे का, बांधला आहे. तर ते सर्टिफिकेटसुद्धा आपण घेतो. त्यामुळं कुठेही आम्ही त्याच्यात कॉम्प्रोमाइज करत नाही, कारण सुरक्षा ही महत्त्वाचीच आहे. असेंब्ली पार्टमध्ये असते, कारण की हे अखंड एकत्रितपणे आणणं शक्य नाही. कारण ट्रान्सपोर्टेशनचा विषय असतो, फिटिंगचा विषय असतो, फिनिशिंगचा. तर कुठलीही कलाकृती उभं करताना ती पार्टमध्ये केली जाते. अवेलेबल जागेमध्ये एवढ्या ट्रॅफिकच्या ठिकाणी हे मंदिर उभं करणं खूप टास्क असतो. माझ्यासाठी नाही, प्रत्येक एक कलाकार आत्तापर्यंत ज्यांनी इथं काम केलंय त्या प्रत्येकासाठी हा टास्क होता, की एवढ्या गर्दीमध्ये लिमिटेड वेळामध्ये हे उभं करणं, अशा पद्धतीचे भव्य पिलर करणं, बारीक त्यातलं कार्विंग करणं, हे जे आहे हे आपल्याला साऊथला बघायला मिळतं. जे कोरीव काम आपल्याला राजवाड्यांसाठी राजस्थानला बघायला मिळतं, जयपूरला बघायला मिळतं, त्याच्याही पेक्षा टास्क साऊथला आहे. कारण की राजस्थानला जो स्टोन वापरला जातो तो सॉफ्ट स्टोन असतो, साऊथला एक्झॅक्ट उलट आहे. साऊथचा स्टोन खूप हार्ड स्टोन आहे. तर हार्ड स्टोनमध्ये केलेलं काम आहे. जे बारीक नक्षीदार काम आहे, जे आपण आता गाभाऱ्याच्या मागच्या बाजूला बघतोय, तो थोडासा ऑरेंज कलरचा स्टोन आहे. तिथं असलेला आणखी एक दगडाचा प्रकार आहे, जो कार्विंग करताना, म्हणजे जेव्हा जमिनीतनं काढतात, तो काही काळापुरता सॉफ्ट असतो, तेव्हा त्याच्यावर बारीक कार्विंग केलं जातं. पण कालांतरानं वातावरणाचे, हवामानाचे बदल जसे जसे घडत जातात तसा तो हार्ड होत जातो. तर त्या 2 प्रकारच्या स्टोनचं कॉम्बिनेशन आपल्याला या मंदिरात पाहायला मिळतं, आणि तोच प्रयत्न आपण तसाच्या तसा उतरवण्याचा इथं केला आहे. पद्मनाभ स्वामींची मूर्ती पण गाभाऱ्यामध्ये ठेवत आहोत, जी जवळपास 8 टन सोन्याची मूर्ती, म्हणजे 7,800 किलोची मूर्ती तिकडे तळघरात सापडलेली. त्याची रिप्लिका आपण इकडे त्याच साईजमध्ये, तिकडे 12 फुटाची सापडली आहे. 12 फुटाची हुबेहूब तसं करण्याचा प्रयत्न केला आहे.
ती मूर्ती गाभाऱ्यात असणार आहे. क्योंकि मिनीचर से पहले अगर हम बना देते हैं तो उसमें काफ़ी टाइम जाता है, फिर बदलाव करने में, चेंज करने में तो काफ़ी टाइम जाता है। तो मैंने मिनीचर बना करके दिखाया करीब 1 फुट का। तो वो मिनीचर देखते ही उनको जो है ना बोले कि बहुत अच्छा हुआ है। और ये मौका तो अब विष्णु जी का बना है, पद्मा स्वामी जी का, तो आज उन्हीं की वजह से मैं जाना जा रहा हूँ। साऊथ इंडियात आपल्याला 2 प्रकारची मंदिरं बघायला मिळतात. एक दगडाचं कोरीव काम आहे असंच केलेलं, म्हणजे दगडाचं ओरिजिनल टेक्स्चर कलर असलेलं, आणि दुसरं म्हणजे त्यांच्याकडे रंग, अनेक रंगांमध्ये पेंटिंग केलेले रथ बघायला मिळतात. मंदिराचे गोपुर बघायला मिळतात, कळस बघायला मिळतात. तर ती शैली वापरून आपण यंदाचा रथ करतोय, कलरफुल रथ करतोय. त्याच्या मागची 2 कारणं होती. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा विसर्जन मिरवणूक दुपारी 4 वाजता चालू होते. तर रथाचं डिझाईन करताना आमच्या टीमने असं ठरवलं की दिवसाच्या उजेडात पण तो सुंदर दिसेल आणि रात्रीच्या लाईटमध्ये, म्हणून मग तो कलरफुल साऊथ इंडियन स्टाईलचा रथ आपण डिझाईन केलाय. गणनायक रथ असं त्या रथाला नाव आहे. पूर्वीपासून आमचे जे तात्यासाहेब, मामासाहेब हे जे काही बस्सा लोक हे त्यावेळे दौरा करायचे राज्यांचा, आणि त्या ठिकाणचं काय चांगलं मंदिर असेल किंवा डिझाईन देखावा त्याचे फोटो काढून आणायचे आणि मग ती प्रतिकृती या ठिकाणी करायची. आत्ता आपल्याकडं सगळं अवेलेबल आहे. आता काय तुम्ही सर्च केलं मोबाईलला की कुठलंही पाहायला मिळतं, पण त्या काळात नव्हतं. ते काळात हे जायचे. त्याच्या आधी म्हणजे आपलं एक मखर असायचं. या मखरामध्ये गणपती बाप्पा बसायचे आणि बाजूला असे 6 आरशे, या बाजूला 3, या बाजूला 3, की बाप्पा सगळीकडून दिसायचा एकदम. ते 6 आरशे असे बरोबर ते तिरके लावायचे आणि त्यातून तो बाप्पा दिसायचा. आणि लहानपणी मला आठवते मग ते काचा रोज साफ करायला लागायच्या. तर आम्ही चुना लावून त्या एकदम कशा चकचकीत होईल त्यासाठी 2-3 तास घालवायचो आम्ही आणि ते सुंदर दिसायचं एकदम. लोगों को तो लगता है कि ये 2-10 दिन में बना देता है, लेकिन नहीं, ये 10 दिन का नहीं है, ये सीधा है आपका 30 वर्ष की एक्सपीरियंस है, अध्ययन है, सारा चीज़ हमें करना पड़ता है. या कलेच्या क्षेत्रात माझं अर्ध आयुष्य गेलं. आता मी कुठे काय करणार आहे? माझं आता पूर्ण समाप्त सुद्धा ह्याच्यामध्ये होणार आहे. आणखीन मी 20-25 वर्ष काम करेन. हे क्षेत्र असं आहे माझं की म्हातारं झालो, कोणी नसलं तरी चालेल, मी माझ्या घरामध्ये किंवा माझ्या बंद रूममध्ये मी जरी वर्षभर जरी एकटा राहिलो तरी सुद्धा ह्या कलेशी मी खेळत राहीन. की मी हे जे काय करतोय ते बाप्पाची सेवा म्हणून करतोय. त्यांनी ते सेवा माझी लागू करून घ्यावी याच्याकरता मी काम करतो.